नमस्कार मंडळी, कशा असतात? बरे बरे माझी यूट्यूब बघत राहा. हे मधुर आणि मधुर जादू ब्लॉग यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत करते. तर आता आपण जातो स्टँडवर, कारण आज आपलं जाणार असो आपण कोल्हापूर स्टँडला. कारण आज असा 1 जून, तर 1 जूनला ना महामंडळाचं वर्धापन दिन असता. चंदगडमध्ये पण आपलं साजरा होणार. पण कसं असता, प्रत्येक डिव्हिजनमधनं जे 25 वर्षाचे किंवा आणि काय काय असतील बघूया कार्यक्रम असतात. तो मेन म्हणजे कोल्हापूरला आता जातो त्या कार्यक्रमासाठी. तर 25 वर्ष पूर्ण झाली चांगले सेवे ड्रायव्हर म्हणा, विना अपघात सुरक्षित सेवा, असं बहुतेक तो सत्कार. आणि तो सत्कार आपल्या चंदगड डेपोतल्या 2 ड्रायव्हरांका मंजूर झाला. तर त्यांच्यासोबतच आपण जाणार असू. हे बघा, आपण कोण भेटलं आता विनायकदा. चला जाऊया स्टँडवर. चला. तर त्यांना तो मंजूर झालेला, तर त्यांच्यासोबतच आपण जाणार असू. तर चला, त्यांनी आता गडिंग्लज पर्यंत येणार असत आणि आपण डायरेक्ट चंदगडमध्ये जाणार असू. तर आपला पण स्टँड सजवले आणि ह्या होऊ शकतात बऱ्यापैकी. चला पुढल्या बाजून बघूया. हे बघा कसं केलं नाही मस्त. तर मंडळी, आता ना आपल्याकडे 6:45 वाजले, त्यामुळे 7चं सुपर असा गाडी. तर त्यांनी आपण जाऊया. चला बघूया आता खायची गाडी या. तर मंडळी बघू शकतात 7 तर वाजले, गाडी पण पण ड्रायव्हर कंडक्टरच नाही आहेत. काय माहीत 7ची गाडी टायमात जात आहे का. आपण लवकर जायचं होतं खरं तर, म्हणजे परळी गाडीने जायचा होता, पण मी उठाकच नाही, जरा लेट झालो. त्यामुळे परळी गाडी 5:45 असतं, 6ला 5:45. ती गाडी चुकलेली आहे. तर नंतरच्या गाडीने तरी जाऊया म्हटलं आपण. तर 7चीच गाडी 6:30ला बहुतेक पुन्हा होती, पण तेव्हा पण आपण येऊ नाही स्टँडवर. पण 7च्या तरी. तर बघूया आता. परळ चंदगड गाडी, परळ डेपूची गाडी आहे. नाही म्हणता थडेच ना ती. तिला तरी सुटतं 5ला काय काहीतरी. आणि जी आपली सकाळी जी जाताना 7:45ला परळ, ती 6ला सुटता असं काहीतरी हा टाईम परळवरनं. तर चल बघूया आता ह्याचे कधी येतात ड्रायव्हर कंडक्टर, जाऊया आपण. तर मंडळी कंडक्टर तरी इले आहेत, ऑस्कर साहेब आहेत आपले. तुमचा जोडीदार कुठं आहे? टायमिंग झाला की चला. तेच की मुंबई गाडी इली, मुंबई पारगड. त्या गाडीचा नंबर बघा 1944 आणि या गाडीचा 1945. मंडळी, इमर्जन्सी ड्रायव्हर आता तयार कुठचं लागलेला. जो ठरलेला ड्रायव्हर होतो ते काही येऊकच नाहीत. आणि वंजी साहेब आता परळ गाडी दाखवलं बघा, त्याच्यातनं वंजी साहेब लिहिले. आणि वंजी साहेब आपल्या गाडी इंग्लिशचे असत. तर ते आता जातात आपल्या घराकडे. नंतर संध्याकाळी त्यांचं टायमिंग आहे 5चं टायमिंग आहे ना. तर चला, हे बघा ही गाडी आता. तर चला, आणि आपले उत्तम दुपारे साहेब ड्रायव्हर असत इमर्जन्सी. तर चला काय नाही, जाऊया आता आपण. बोर्ड कुठे आहे? बोर्ड घ्या बोर्ड. तर मंडळी बघू शकतात आपले करुडे साहेब इले. एस टी लेट झाले म्हणून. गाडीत गर्दी बघा, आई शपथ. तर मंडळी गाडी तर आपली सुटली आहे, पण 20 मिनटं लेट, काय हरकत नाही. सुटली आता इम्पॉर्टंट आहे. मंडळी आता आपण गडिंग्लजमध्ये पोचलो असो आणि फुल गाडी स्टँडिंग इल्या, भयानक गर्दी होती गाडीत. आणि आता बघूया रिकामी होतली बऱ्यापैकी, कारण गडिंग्लजपर्यंत येतात. तर आता ही नाही नॉनस्टॉप जातली गाडी कोल्हापुरात. तर बघूया लवकर जाऊया आपण, होईल तितक्या. चला मंडळी, बरोबर आता 10:30 वाजतील आणि आपण पोचलेलो असो कोल्हापूर स्टँडवर. तर त्यांना मी फोन केला आहे, ते अजून मागेच असत येतात. बघूया कधी येतात ते येतात, तोपर्यंत आपण फ्रेश वगैरे होऊया. तर चला, ते आपण मस्तपैकी फ्रेश होऊन येलो. आणि हाही बघू शकता स्टँडवर वर्धापन दिन साजरा केला जाता, बघू शकतात. तर मंडळी हे असं आपलं कोल्हापूरचं स्टँड. आणि आपण आता डेपोच्या बरोबर तोंडासमोर येलो, गेटसमोर काही मंदिर आहे, दत्त मंदिर. आणि हे बघू शकतात हिरकणी सजवल्याने मस्तपैकी.
होय आत्ता झालं. तर मंडळी बघू शकतात हे आपले सोमनाथदा ह्याच्यात कोल्हापूर डेपोमध्ये कामाला असतात. त्याच्या आधी एस टी प्रेमी होते, अजूनही आहेत. तर मंडळी ही बघू शकतात ईश्वरपूर डेपोची गाडी सजवलेली आणि त्यासाठी पण एक हा जातात नेमका. तर मंडळी ही बघू शकतात विटा डेपोची गाडी सजवलेली. तर मंडळी या असं आपल्या कोल्हापूर डेपोचं मेन गेट आणि हा बघू शकतात मस्तपैकी रांगोळी काढली आणि 78व्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा महालक्ष्मी. आणि यासाठी असं मस्तपैकी मंडळी ही बस बघू शकतात कसली जबरदस्त सजवली आणि या विटा आगारीची बस आहे. बघू शकतात कसली भारी सजवली आणि हे बघा आपण कोण भेटला आता. आई शपथ का म्हणतो बरं आहे ना, आमच्या पब्लिकला हाय कर ना. मंडळी आता जे आपणाला भेटले ना ते शोभराज शिंदे म्हणजेच आपले SSS जर्नी असं चॅनलचं नाव आहे त्यांच्या आणि प्रवास व्हिडिओ असतो त्यांचे ST रेडिओ म्हणजे लॉंग रूट साधे रूट असे. तर त्यांच्यानी पण आता घ्यायचं तर रूट धरून येली आहेत ते कोल्हापूरमध्ये आणि आता त्यांची भेट झाली आपण. तर जाऊया आपण, ती जेवणासाठी त्यांची गाडी थांबली या, तर जाऊया आपण त्यांना भेटायला सोयीस्कर. चला. तर मंडळी आपलं नशीब बघू शकतात आपण शोभराजासोबत भाकरी खातो. तर मंडळी आता ना आपण सोमनाथदा आणि शिवराजदासोबत जाणार असू असंच काहीतरी थंड पिण्यासाठी. तर चला, ज्या कार्यक्रमासाठी पण इलेलो तो कार्यक्रम झालेला, मी बहुतेक लेट झाले. होतो कार्यक्रम तोच मागा भेटायला मी शोधून दमले. पण काय करताला आता ते ड्रायव्हर पण मी दाखवू शकले नाही तुमका आता, ज्यांचं सत्कार होणार होतं ते. पण काय नाही, आपण बघूया आता, जाऊया सोमनाथदासोबत काय पिऊया, थंड पिऊया. चहा नको उन्हाचं, थंड पिऊया काय तर. चला, कैलास कोल्ड्रिंक हाऊस. मंडळी बराचसा आपण स्टँड फिरलेलो असू आणि शोभराजदा आपण आता जातलो आपल्या गावाकडे. तर सोमनाथदा आपण गेलो डेपोत, त्याच्यासोबत आपण गेलेलो डेपोकडे आणि या डेपोचं मंदिर बघू शकतात. तर आपण पण जाऊया आता, पहिला त्यांना भेटाया ज्यांच्यासोबत आपण ज्यांच्यामुळे आपण इलेलो कोल्हापुरात ते. तर त्यांना भेटाया पहिला, मग बघूया जाऊचं प्लॅन. तर मी इलेलं आहे तर काम आपला राहुलाच बघितला तुम्ही, लवकर झालो तो कार्यक्रम. मी अडे राहुले बिझी स्टँडवर, तर तो कार्यक्रम स्टँडच्या त्या साईडीक होतो आणि माझ्या लक्षातच येऊ नाही काय करतालात. असं नाही, आता बघूया पुढे काय होता. ते शोभराजदा आता जाणार असा स्टँडवर इलेलो असो आपण. तर शोभराजदा चल बाय, भेटू पुन्हा परत कधीतरी. नक्की 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 चल बाय. तर मंडळी हा तो कार्यक्रम होतो बघू शकता आणि आपले हेच असते ड्रायव्हर पाटील साहेब, यांचाच तो कार्यक्रम होता. ह्यांकाच सत्कार भेटलेला, पण मी जरा लेट पोचले. मंडळी हे पण आपले पालकर साहेब, ह्यांका पण अवॉर्ड भेटलेला. कॉंग्रॅच्युलेशन. होय, ते मी तिथं थांबलो काय स्टँडवर आणि ऑफिस कळाने की मला इकडं आहे ते आहेत की काय. मंडळी आपण लास्टला येलो, पण थोडाफार आपण केलेलो असू शूट, बघूया आता कसा होता. आता मंडळी कार्यक्रम झालेला आणि आता आपण ना ऑफिसच्या बाहेर असू आणि त्यांना फोटो व्हिडिओ होय होते पण मी काढून नंतर थोडेसे काढले मी.
पण जे साहेब होते मी त्यांच्यासोबतचेच फोटो काढत नाही, त्यामुळे जरा नाराज झाले ते आपल्यावर. पण काय हरकत नाही आता. हे झालेला कार्यक्रम आता फक्त शेवटचा फोटो राहिला DC साहेबांसोबत, तो तितकं काढूया. मंडळी आता आपलं जाऊचं प्लॅन झालो हा. बघूया गडिंग्लजपर्यंत जाऊया, नंतर बघूया पुढे जाऊचा. तर तुम्ही एक नोटीस केला असताला की मी बिना चष्म्याचा व्हिडिओ करताय. चष्मा असा आपल्याकडे, पण मी म्हटला जरा चष्म्याची सवय झाली आहे ती सुटान दे म्हणान. अशी भयानक सवय झाली आहे की मी चष्म्याशिवाय व्हिडिओच करीन झाले, असं झाला. ती जरा सवय सुटान दे म्हणान. तर चला बघू शकतात ही गाडी एक सजवलेली असा खयच्या तासगाव डेपोची बघा. तर मंडळी आता आपण ना गडिंग्लज नॉनस्टॉप गाडीने जाणार असू आणि हे आपलं तिकीट आहे. चला जाऊया. मंडळी आपण बसमध्ये बसलेलो असू, पण काय करतात सीट बघा मोडली आहे. नशीबच फुटक्या, आज दिवसच आपलं खराब जाता. काय करताला आपण आता गडिंग्लजमध्ये पोचलेलो असो. नॉनस्टॉप गाडी मी पहिल्यांदा दिलं आहे. इतकं काय चांगला अनुभव नव्हतो माझं. बेकार गाडी, खूप कंडिशन बेकार झाली आहे त्यांची गाड्यांची. पण चालवतो म्हणा चालवतो, मेंटेनन्स नाही बहुतेक त्यांचा. काय नाही, आता आपण पोचलेलो असो गडिंग्लजमध्ये. तर पाऊस पडलो मध्ये वाटेत, तर आता बघूया जेवणासाठी जातो बहुतेक. तर चला जाऊया. तर मंडळी मस्तपैकी जेवलो वगैरे आणि आता थेट आपण जाणार असू चंदगड. तर चला जाऊया. तर मंडळी आपली रिकनी बस लागलेली आहे, बघूया खायच्या. चंदगड जाती पण खैना इली ती बघूया. मंडळी बघू शकतात पुणे निगडी चंदगड. चला जाऊया. तर मंडळी बघू शकतात हाय पण पाऊस लागून गेलो. नागनवाडीत आता आपण पोचलो हा. तर मंडळी आता आपण चंदगडमध्ये पोचलेलो असू आणि बऱ्यापैकी कामं झाली आपली. कामं कसली झाली, जे गेले तर काम होकच नाही. फोटो काढून आणि व्हिडिओ काढून नेले नाही मागा, पण तो कार्यक्रम खय होत होताच मागा समजा ऑफिसच गावं ना, त्यातच सगळं गोंधळ उडालं. काय नाही, बऱ्यापैकी झालेलं आपलं. तर आपण इलेलो असो आता चंदगडमध्ये. तर आता व्हिडिओ पण आपण संपवूया. तर आजचा हे व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. आणि एक मी बिना चष्म्याचं व्हिडिओ केलं आहे, तर असं पण मी बरं दिसतं का सांगा. ह्याच्या आधी पण मी बिना चष्म्याचंच करे आणि चष्मा लावून जेव्हापासून चालू केलं इतकी सवय झाली की चष्मा आता काढायची ह्या आठवणच होणार नाही. तर असं नाही, आता भेटाय पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय.